मंडळी, सकाळी एका एसटी कर्मचाऱ्याचा फोन आला. म्हणाले, तुमच्याशी बोलायचंय, थोडा वेळ आहे का? हो म्हणायला उशीर कर्मचाऱ्यानं आपलं गाऱ्हाण मांडायला सुरुवात केली. रोज मरे त्याला कोण रडे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आमचंही तसंच झालंय. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कधी होईल, किती होईल, कसा होईल, होईल की नाही याचा काही नेम नाही. कारण तो पगार कधी उशिरा, कधी अर्धा, तर कधी महिने होतच नाही. लॉटरी लागल्यावर आनंद व्हावा तसा वेळेवर पगार झाल्यावर आम्हा कर्मचाऱ्यांना आनंद होतोच आहे. टक्केवारी एसटी महामंडळामध्ये काही नवीन नाही, पण यावेळी ही टक्केवारी पगारात सुद्धा घुसली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात 56% झाला. या ऐतिहासिक महान पगाराचा हा 56% आकडा कुठून आणि कसा आला असं लोक विचारतायत. अर्थ खात्यानं रतन खत्री सारखा आकडा काढला की अब तक 56 सिनेमा पाहून अधिकारी इन्स्पायर झालेत असा सवाल अनेकांना पडलाय. त्या कर्मचाऱ्यानेही तोच सवाल विचारला. म्हणाला, यावेळी अर्धाच पगार जमा झाला. साहेब, संसाराचा गाडा म्हटल्यावर त्यात काय नसतं? लेकरांची शिक्षण आहे, घर खर्च आहे, रूम भाडा आहे, EMI आहे, आजारपण आहे, येणार जाणार, सणवार, सगळंच तर असतं. सांगा ना, अर्ध्या पगारात आता कसं भागवायचं? आधीच तुटपुंजा पगार, त्यात व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारानं आमची पत घसरली आहे. सरकारच्या रुपयासारखी कर्मचारी कोसळून पडतोय शेअर बाजारासारखा, आणि व्यवस्थापन मनमानी वागतंय ट्रम्प साहेबासारखं. सगळ्या अडीअडचणीत कुणाला पैसे मागितले तर लोक सरळ सांगतात, तुमच्या पगाराचा काही भरोसा नाही. पैसे कसे द्यायचे बाबा? कधी लोन मागायला बँकेत गेलं तर सॅलरी स्लिप बघून बँकवाले हसतात साहेब. कॉल सेंटर मध्ये बसून लोकांना फोन करून लोन घेता का म्हणून मागे लागणारे आम्हाला चुकून सुद्धा कधी फोन करत नाहीत साहेब. त्यांना माहित आहे मी एसटी कर्मचारी आहोत. बाहेर 42 डिग्री तापमान आहे. तुमच्या एसीच्या गाडीत जाणवत नसेल कदाचित. नुसत्या भीतीनं तुम्ही काचही खाली करत नसाल कदाचित. पण 42 डिग्रीनं तापलेला एसटीचा पत्रा अंगाची सालटी काढतो. इतकी उन्हाळी लागते की बाथरूम आल्यावर मरण आलं असं वाटतं साहेब. वाहक चालक एसटीचा कणा आहे ना, तो राबतो ना, कामात कसूरही नाही ना, मग त्याला उपाशी का ठेवलं जात आहे? त्याला भिकारी का बनवलं जात आहे? एकदा विचारा ना साहेब सरकारला. त्या कर्मचाऱ्यानं कॉल ठेवला. त्याची व्यथा आणि कथा मला, महाराष्ट्राला नवीन आहे. शापित वाटावेत असं जगतायत कितीतरी वर्ष ही माणसं, एका आशेवर कधीतरी काहीतरी बदलेल म्हणून. चर्चेच्या या सगळ्या गुऱ्हाळातून त्याच्यापर्यंत काय पोहोचेल की नाही माहित नाही, पण किमान त्याचा आवाज तरी पोहोचावा म्हणून आहे आजचा बडे मुद्दे. बघूया खास रिपोर्ट. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी. एसटी कर्मचाऱ्यांना 56%च वेतन. सांगा, अर्ध्या पगारात कसं जगायचं? एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कुटुंबियांचा सवाल. पगारामध्ये घर भागवणं खूप कठीण होत आहे आणि मुलाबाळांचा खर्च, शिक्षणाचा खर्च कसा करायचा हे कळत नाही आम्हाला. काम 156% घेता आणि पगार 56% देता. फी भरण्याचा वेळ आहे, ॲडमिशनचे आहेत, कसे काय करणार? अर्ध्या पगारात शक्य नाही. आम्ही जे महिनाभर काम करतोय आणि याचा मोबदला आम्हाला भेटत नाही, तर आमचे बँकेचे हप्ते आणि मुलं बाळांचा खर्च, किराणा कसा काढायचा? एखाद्या आमदारानं, खासदारानं, नेत्यानं, मंत्र्यानं, कुणी असो, त्याने 8,000 मध्ये किंवा 15,000 मध्ये त्याचा घर खर्च चालवून दाखवावा. राज्यातील एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या व्यथा, मुलाबाळांचं शिक्षण, बँकांचे हप्ते, घर खर्च कसा भागवायचा, काढायचा असा संतप्त सवाल एसटी कर्मचाऱ्यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून विचारला जातो. याला कारण ठरलंय ते एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं फक्त 56% वेतन दिलं जाणार आहे. पहिला भाग तर आहे की 56% हा आकडा आणला कुठून? आतापर्यंत अब तक 56 इनकी छाती, 56 टिकली वगैरे आम्ही ऐकलं होतं, परंतु हा 56% आणलाच कुठून हेच समजत नाही. आणि 56% पगार आज कसं काय देऊन राहिले? काम 156% घेता आणि पगार 56% देता, हे कसं काय होईल? त्या पगारात काहीच भागत नाही साहेब. 19,000 रुपयेमध्ये मुलांचं शिक्षण, दवाखाना, आईवडिलांचा दवाखाना, म्हणजे मानसिक संतुलन बिघडून जाते. 30 दिवस काम करायचं आणि 10,000 12,000 रुपये पगार मिळणार, मग ती कसं घर परपंच चालवायचं? आणि फक्त एसटी कर्मचाऱ्याच्याच बाबतीत हा असं होतंय. हे कशासाठी सरकार करते? कुठल्याच खात्याला नाही.
एस टी कर्मचाऱ्यांच्यावर जाणून बुजवून हा अन्याय होतोय. एखाद्या सरकारमधल्या एखाद्या आमदारानं, खासदारानं, नेत्यानं, मंत्र्यानं कुणी असो त्याने 8,000 मध्ये किंवा 15,000 मध्ये त्याचा घर खर्च चालवून दाखवावा. त्याने चालवून दाखवावं आणि आम्ही लोक कशी राहत असेल त्यांनी येऊन इथं बघावं की आम्ही कसं राहतो आणि कसं वागतो आणि काय आमची परिस्थिती आहे हे का त्यांना दिसत नाही. फक्त तुम्ही आहे ते पण तुम्ही कमी देता. मग एक काम करा, सगळ्यांना सरळ सरसकट आम्हाला शेवटी आता मेल्याशिवाय पर्याय नाही. हे सरकारवर थोपूनच आम्ही राहिलं पाहिजे ना. सरकारने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. जे म्हणजे एसीच्या हवेत राहणारे लोक आहेत त्यांचा पगाराची वाढ होत राहते आणि कंडक्टर, ड्रायव्हर, बाकीचे लोक झाले तो कंडक्टर वरूनही तपते आणि खालूनही तपते. त्याचा कोणीच विचार करत नाही. अगोदरच उशिरा मिळत असलेल्या पगारामुळे त्रस्त असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आणखी एक आर्थिक संकट कोसळलं. संपूर्ण पगार मिळाला नाही तर कामबंद आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. आमचा पगार काल 56% झाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड प्रक्षोभ उसळलेला आहे आणि एसटी कर्मचारी प्रचंड संतापलेला आहे. तेव्हा आपल्या माध्यमातून सरकारला माझा इशारा आहे, कधीही काहीही घडू शकतं कर्मचाऱ्यांच्या मनात आलं तर, परंतु ऐन गर्दीच्या हंगामामध्ये सरकारने आमच्या संसाराशी खेळू नये. पहिलं तर आम्ही काल पत्र दिलेलंच आहे आणि जर ते मागणी मान्य नाही केली तर आम्हाला आंदोलनासारखे फार मोठे पावलं उचलावे लागतील. नागपूर विभागातील उद्या सर्व कर्मचारी हा 56% झालेल्या वेतनाच्या विरोधामध्ये काळ्या फिती लावून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये एक सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील या कपातीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला, काय गरज होती. एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, AC मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या. की आर्थिक स्थिती राज्याची कशा पद्धतीने सुस्पष्ट दिसते. जर आपण कामगाराला पगार एसटी कामगार देऊ शकत नसेल तर मला असं वाटतं आपण राज्यकारभार करणं हे व्यर्थ आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एसटीनं भाडेवाढ केली होती. त्यानंतर एसटीची आर्थिक अवस्था सुधारल्याचंही बोललं जात होतं. अशातच एसटी कर्मचाऱ्यांना आधीच पगार देण्यावरनं सत्ताधारी पक्ष बॅकफूटवरती आले. एसटी कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनीही लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जाते. एसटी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे. आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्यांची भूमिका सुद्धा आहे. त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केलेली आहे. ह्या 8-10 दिवसामध्ये ते पैसे मिळतील. कारण लक्षात घेतलं पाहिजे की एसटी महामंडळाला शासनाकडून येणाऱ्या 1,000 कोटी रुपयापर्यंत हे झालेलं आहे. म्हणजे थकबाकी राहिलेली शासनाकडून एसटीला येणारी ती थकबाकी जर वेळेवर मिळाली तर अति उत्तम होत आहे. राज्यात ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिलं जातं. मात्र याच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कधी विलंबानं होणारे पगार आणि आता थेट अर्धाच पगार यामुळं आर्थिक कोंडी झाली. एसटी कर्मचाऱ्यांची ही आर्थिक कोंडी न फुटल्यास राज्यातील एसटीचं चाक रुतून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. हे सवाल कुठले आहेत एकदा नजर टाकूया. आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला व्यथा आणि कथा तर ऐकायची आहे, पण त्याचबरोबर 56% पगाराचा हा आकडा कुणाच्या सुपीक डोक्यातून आला, त्याच्यामागचं लॉजिक नेमकं काय आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला एसटी मोडीत काढायची ठरवलंय का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा जाणून घ्यायचं आहे. हे काय चाललंय, प्रत्येक महिन्यामध्ये का त्याला झगडावं लागतंय आपल्या हक्काच्या पगारासाठी, रोजमरे त्याला कोण रडे, असं सगळं झालंय का, किंवा ते करण्याची परिस्थिती निर्माण केली जाते का, की लोकांना त्याच्याबद्दल काही वाटलंच हे काय रोजच रडतं असं या परिस्थितीपर्यंत आणायचंय का. सरकारी हस्तक्षेपामुळे एसटीचं वाटोळ झालंय का. सवलती भरमसाठ द्यायच्या आणि मग पैसे द्यायची वेळ आली की पैसे नाहीत म्हणायचं, मग एसटी जगेल कशी. कर्मचाऱ्यांचे हाल जे आज होत आहेत त्याला जबाबदार नेमकं कोण आहे, कोण आहे या सगळ्याला जबाबदार आणि कोणी त्याची जबाबदारी घेणार आहे की नाही आहे. एसटीला कुणीच वाली उरला नाही का. या एसटीचं पालकत्व कोणीतरी घेऊन जर ती संकटात असेल तर त्या संकटातून बाहेर काढून तिला ऊर्जितावस्था देण्याची हिंमत कोणी दाखवणार आहे की नाही, सवाल नाही काही. या सगळ्या प्रश्नांची चर्चा होणं तितकंच गरजेचं आहे.
पण ही चर्चा करत असताना आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असतीलच, पण त्याआधी आपल्याला या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांची नेमकी व्यथा काय आहे हे जाणून सुद्धा घ्यायचं आहे. मान्यवर पाहुण्यांकडे जाण्याआधी आपल्याला जायचंय पुण्याला, जायचंय नाशिकला, जायचंय संभाजीनगरला आणि तिकडे नागपूरला सुद्धा. सुरुवातीला मी वैभव सोनवणे, आमचे प्रतिनिधी पुण्याचे आहेत, त्यांच्याकडे जातोय. वैभव, हेच ते पुणे आहे जिथून आतापर्यंत हा आक्रोश आपण राज्याच्या सरकारपर्यंत पोहोचवत आलो, पुणेकरांच्या या कर्मचाऱ्यांचा. आज त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे महाराष्ट्राला ऐकवा. हे सगळे एस टीचे कर्मचारी जे आहेत ते माझ्या सोबत आहेत. आज 56% इतका पगार मिळाल्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे किंवा त्यांच्या एकूण प्रतिक्रिया काय आहेत ते त्यांना विचारूया. आमची भेट होतीये ती एस टी संपानंतर. याच सगळ्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही तेव्हाही रोज भेटायचो. त्यानंतर आता पुन्हा एकदा पगाराच्या मुद्द्यावरती आपण बोलायसाठी भेटतोय. तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? नेमकं एस टीच्या कर्मचाऱ्यांचं, राज्यात इतरही महामंडळ आहेत, इतर वेगवेगळ्या शासकीय संस्था आहेत, सगळ्यात आधी पहिला घाला हा एस टीच्याच कर्मचाऱ्यांवर काय येतो नेहमी? मी खरं तर माझ्या सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत वतीनं आपले आभार मानतो की आपण आमचा जो कमी पगाराचा मुद्दा हा संपाच्या अगोदर देखील उचलून धरला होता व आज जो आम्हाला 56% इतका जो कमी पगार, आमच्या हक्काचा जो पगार आहे त्यातील फक्त 56% पगार आम्हाला देण्यात आलेला आहे व हा कर्मचाऱ्यांचा आक्रोश आज आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेसमोर आणला आहे. त्याबद्दल समस्त राज्य परिवहन कर्मचाऱ्यांमार्फत वतीनं मी आपले आभार मानतो. मुळातच आपल्याला माहिती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा जो 6 महिन्याचा संप झाला होता त्यात कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढा आमचं वेतन हे झालं पाहिजे. आपण निरनिराळ्या नैसर्गिक आपत्ती असतील किंवा कोविडसारख्या वेळेस आमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून त्यावेळेस काम केलं होतं. मात्र त्यावेळेस देखील आम्हाला आमच्या हक्काचा पगार हा व्यवस्थित वेळेत मिळत नव्हता, तो तुटपुंजा मिळत होता. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचा 6 महिने असा प्रदीर्घ असा संप झाला. त्याच्यानंतर देखील असं वाटलं होतं की विंडोरमध्ये दाखवा जेणेकरून हे नॉर्मल बुलेटिन असं तो व्यवस्थित मिळेल, आपला घर संसाराचा गाडा व्यवस्थित चालेल. मात्र आज देखील दुर्दैवानं कर्मचाऱ्यांची परिस्थिती तशी नाहीये. आज देखील मुळात राज्य कर्मचाऱ्यांनी इतका पगार नसताना देखील जो तुटपुंजा पगार आहे तो देखील आम्हाला आमच्या हक्काचा पगार व्यवस्थित मिळत नाही. आज 56% पगार मिळालेला आहे फक्त कर्मचाऱ्यांना, त्यांच्या हक्काचा पगार. मात्र त्या 56% पगारामध्ये घर चालवायचं कसं हा प्रमुख मुद्दा आमच्या कर्मचाऱ्यांच्या समोर आहे. कोण नेमकं तुमच्या मुळावरती येतंय? या सगळ्यात राज्य सरकारनं अनेक योजना ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. खैरात वाटल्यासारखे पैसे वाटले जातात अशी टीका होते. आणि दुसरीकडे शासकीय कर्मचारी असतील किंवा तुम्ही एस टी सारख्या संस्थेचे कर्मचारी असतील, आधीपासून तोट्यात असलेली ही संस्था, हिच्याकडे कधीही राज्य सरकारनं सुद्धा राज्याची जीवनदायिनी जरी म्हटलं असेल तरी फार गांभीर्याने कधी बघितलं नाही. परिस्थिती जी आहे ती सगळीच अत्यंत खराब आहे. आता या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे? तुम्हालाही कळतं, तुम्हाला तुमच्या घरचा व्यवहार समजतो, कुठले पैसे कुठे जातात आणि कशामुळे तुम्हाला पगार कमी येतोय. मुळात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा मुळातच कमी होता. म्हणजे हा पगारच मुळातच कमी आहे आणि हा जो पगार आता जो दिला जातो तो देखील आम्हाला कमी मिळतोय आम्हाला पगार. त्याचबरोबर आमचे जे पीएफचे पैसे आहेत, आज कर्मचाऱ्यांना त्याच्या अडीनडीला, मुलाबाळांच्या लग्नाला, शिक्षणाला, आजारपणाला जो पीएफ आपण जो भविष्य निर्वाह निधी असतो त्यातून आपण जी तात्पुरती उचल घेतो ती देखील 5-5 महिने 6-6 महिने मिळत नाहीये. आणि कर्मचाऱ्यांचा हा आक्रोश कुठेतरी थांबायला हवा असं आजही आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं पण हे 56% कशावरून ठरले असतील किंवा इतकेच पैसे कशामुळे मिळाले तुम्हाला? तुमचा पूर्ण पगार मिळत नाहीये. तुमच्याकडे एसटीत ज्येष्ठ नागरिकांना सवलत आहे, महिलांना मोफत एसटी आहे. तुम्ही पूर्वीपासून एसटी मध्ये काम करता. याने एसटीची परिस्थिती सुधारली आहे योजनांनी की बिघडली? हा जो 56% पगार आपल्याला मिळालेला आहे, सर्वप्रथम मी याचा निषेध करतो. आणि आपल्या एवढ्या सरकारने आपल्याला सवलती दिल्या आहेत. तुमचं लाडकी बहीण योजना, परत तुमचे आपल्या महिलांना अर्ध तिकीट केलेलं आहे, परत 75 वर्ष ज्यांचं वय आहे त्यांना एसटी मोफत केलेली आहे. एवढ्या सवलती मिळून सुद्धा एसटी फायद्यात असून सुद्धा आमचा आज 56% पगार निघतोय, याचा मी निषेध करतो. एसटी फायद्यात आहे, जो आता राहिलेला पगार आहे त्यांना हा इतका 56% पगार कशासाठी हा सवाल आहे. संभाजीनगरला जातोय, सिद्धार्थ गोदम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या जास्त प्रतिक्रिया होतील तेवढ्या पटकन प्रतिक्रिया दाखवा, आपल्याला चर्चेवर यायचं लगेच.
आपण कर्मचाऱ्यांशी बोलूया. तू अत्यंत मार्मिक शब्द वापरलेला आहे की ही नोकरी म्हणजे शापित आहे की काय, कारण मागच्या आंदोलनापासून या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात मी यांचे संकट संपत नाही आहेत. बिचारे आरडाओरडा करतात, मात्र त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांची भावना जाणून घ्या तू म्हणते तसं. दादा, 56% कसं करतात? मुळामध्ये सर्वप्रथम IBN लोकमतचे आभार मानतो का कामगारावर होणारे जे अन्याय आहे याच्या विरोधात आपण वाचा फोडण्याचे काम केलेले आहे. सर्वप्रथम माननीय देवेंद्रजी यांचे आभार, माननीय अजितदादांचे आभार, माननीय शिंदे साहेबांचे आभार, कारण त्यांनी 27 मार्चला 2,72,00,000 रुपये $272 कोटी रुपये STला कामगारांच्या वेतनासाठी वर्ग केले. परंतु ST प्रशासनाचा जो एक मुज्जर अधिकारी आहे गिरीश देशमुख नावाचा, त्याने पैसे ST बँकेला वर्ग केले म्हणून खोट्या बातम्या प्रसारित केले. परंतु परिस्थिती अशी आहे का 20 मार्चला त्यानं 40 कोटी ST बँकेला वर्ग केलेले आहे. कामगारांची दिशाभूल करून कामगारांना न्याय हक्कापासून, कामगारांच्या संसारापासून, कामगारांच्या लेकरांच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हा या गिरीश प्रशासनाच्या चुकीमुळे हे सगळं झालेलं. तुमचं काय? पहिली गोष्ट तर म्हणजे 56% त्यांनी जे पगार दिला हे चुकीचा पांगडा टाकला. उद्या ते 30% करतील. फेस्टिवल तर त्यांनी बंदच केलं प्रशासनानं. याबद्दल प्रशासनाचा जाहीर निषेध मी करतोय. आणि 100% कोर्टात कबूल केलेलं असताना प्रशासनानं 10 तारखेपर्यंत कर्मचाऱ्याचा आम्ही 100% पगार करू असं त्यांनी कबूल केलेलं आहे. 4 वर्षाची आम्ही राज्य सरकारनं घेतलेली आहे. तेवढे घेतलेली असताना सुद्धा आज 56% झाला. त्यात 56% पूर्ण कपात करून कर्मचाऱ्याच्या हातात दिलं. कपात जर न करता जर 56% दिलं असतं तरी कामगार हा खुश झाला असता. दादा, मला एक आता प्रश्न असा पडलेला आहे की कमी पगार आलेला आहे, कोणाचे हप्ते असतील, शाळेची फीज असतील, घरात आई वडील आजारी असतील, हे सगळं कसं मॅनेज करा? आता तोच मोठा प्रश्न पडलेला आहे कर्मचाऱ्यासमोर की बाबा पैसे आपल्यात किती येतात, आपण कसं मॅनेज करायचं. खाजगी सावकारीला वाव द्यायचे काम झाले यांचं. इकडे पैसे नाही भेटले, पीएफ देणं बंद केलं, बँकेत लोन मिळत नाहीये, मग नावीला जाऊन त्यांना खाजगी सावकार बघा लागू राहिले. नाहीला जाणं खाजगी सावकाराकडे जावं लागेल. नाईलाजानं खासगी सावकाराकडे जाण्याची गरजच आहे आता सध्याला. ST महामंडळानं PFचे पैसे 6 महिन्यापासून स्वतः वैयक्तिक वापरले, जे कर्मचाऱ्याचे पैसे होते. आम्ही 1 एप्रिलला उपोषणाला बसलो होतो मुंबई सेंट्रलला. त्या चर्चेमध्ये त्यांनी असं सांगितलं की मागील 2023 पासून मेडिकल बिलं पेंडिंग आहेत. सगळं राहिलं. विलास, फक्त थोडंसं 1 मिनिटं दे. ही लोक आता धावत पळत आलेली आहे की या ठिकाणी आम्ही आता नाही बोललो तर आमचा आवाज ऐकला जाणार नाही म्हणून हे सगळे ऑन ड्युटी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. दादा, काय म्हणाल तुम्ही? ज्येष्ठ आहात या ठिकाणी, सगळीच अडचण झालेली आता. मला 35 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे. आतापर्यंत असं काही झालेलं नाही. पण आता हा सरकार आल्यापासून सनी, हे 3 तिरकट सरकार आल्यापासून सनी हे असं होऊ लागलं. आता पण काय, कशामुळे सरकार दुसरीकडे पैसा वळवतंय म्हणून तुमचे पैसा दुसरीकडे वळवू लागला. काही खोटा नाटा बोलून सनी पैसा दुसरीकडे चालला. पैसा घरात काय प्रॉब्लेम? बरोबर. आता 14 एप्रिलचा सण आलाय, मुलाबाळाला कपडे घ्यायचे तर कसे काय करायचं आम्ही? 56% आधीच तुटपुंज येते ना, त्याच्यात 56% पगार दिला. कसं भागवायचं? ठीक आहे, कसं भागवायचा हा सवाल आहे. नागपूरला जाऊया. नागपूरला पण आपण तिथल्या प्रतिक्रिया काही जाणून घेऊ आणि नंतर नाशिकला जाऊया. उदय. विलास, मी थेट या सगळ्या कर्मचाऱ्यांशी आपण बोलूया, कारण हे फार संतप्त आहे. मी सकाळपासून यांचं हे सगळ्या पाहतोय. मला सांगा, 56% पगार, तुम्ही मगाशी सांगितलं की पिक्चरचं नाव 56% ऐकलं होतं, आता पगार 56% मिळतं, काय तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी IBN लोकमतचे आभार मानतो की त्यांनी ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न दिवसभर लावून धरलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि 56% पगार दिला त्याचा काय बेस आहे माहीत नाही, परंतु प्रशासनाने आणि शासनाने आज दिवस होऊन सुद्धा त्यावर काही उलगडा केला नाही. जणू काही त्यांनी 56 भोग लावला का ST कर्मचाऱ्यांना, या आवेशामध्ये आहे. आणि ह्या 56%मुळे माझा ST कर्मचारी इतका व्यथित झाले आहे, त्याचं कुटुंब एवढं व्यथित झालं आहे की आज ते ST कर्मचारी क्वार्टरमधल्या बाया ज्या आहे, त्यांचं कुटुंब आहे, ते रस्त्यावर आलं होतं. त्यांना आम्ही कसं तरी समजावलं. तेव्हा प्रशासनाला मी पुन्हा एकदा सांगतो की तात्काळ आमचे 44% द्या, नाहीतर उद्या आम्ही धरणे आंदोलन करणारच आहोत. काळ्या फिती लावून
आंदोलन करणारच आहोत. जर उद्या जर मिळालं नाही तर भविष्यामध्ये प्रशासनाला आणि शासनाला हे मोठं महाग पडेल. आता महाग सध्या- पडेल, पण त्याच्या आधीच एक थोडीशी दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. उर्वरित वेतन देण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हे वेतन लवकरच म्हणजे मंगळवारी मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचतीये. खरं तर आज दिवसभर सकाळपासून न्यूज 18 लोकमतनं हा विषय लावून धरला आणि त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय कधी, 56% पगार त्यांना मिळाला. या सणासुदीच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या या तुटपुंजा पगाराच्या संदर्भातला विषय लावून धरल्यानंतर अखेर आता हा जो उर्वरित पगार आहे तो मंगळवारपर्यंत देण्याच्या संदर्भातला निर्णय हा घेण्यात आलेला आहे. यानंतर थेट जातोय आपण नाशिकला. नाशिकची प्रतिक्रिया घेऊ आणि नंतर चर्चेवर आपण येऊया. लक्ष्मण, विलास, खरं तर आज सकाळपासून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघतोय या एस टी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या आपल्यापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातली ही लालपरी या सरकारला उद्ध्वस्त करायची का असा सवाल, संतप्त सवाल जो आहे तो या सगळ्या लोकांकडनं उपस्थित केला जातोय. मी फार वेळ घेणार नाही, मी थेट या लोकांकडे जाणार आहे. काय भावना आहे ज्या पद्धतीनं सरकार 56% पगार करतंय, पगार वाढ तर सोडा, मात्र आहे तो पगार तुम्हाला दिला जात नाही, नेमकी काय भावना? या पगारवाढीच्या संदर्भातच आम्ही 6 महिन्याचा संप पुकारला. त्यावेळेसच आम्हाला या सरकारने तारलं पाहिजे होतं, पण त्यावेळेसही आम्हाला आर्थिक बळ कुठल्याही प्रकारे मिळालं नाही. आणि आज या सरकारने सुद्धा जर 1 महिना पूर्णतः आम्हाला काम करून जर अशाच प्रकारचं महिनाभर काम करूनही आम्हाला त्याचा पूर्णपणे मोबदला मिळत नसेल, अहो आमच्या एक ना अनेक समस्या असतात. किराणाचं बिल असतं, लाईट बिल असतं, फोन बिल असतं, घर भाडे असतं, एक ना अनेक समस्या असतात, घर भाडे असतं. प्रत्येक गोष्टींचं पूर्तता आम्हाला दर महिन्याला करावी लागते. आमचा जो तुटपुंजा वेतन आम्हाला महिन्याभरामध्ये 100% मिळाला पाहिजे, तोही जर आम्हाला 50% जर 56% जर मिळाला तर आम्ही जगायचं कसं? ऑलरेडी आम्ही एवढं हे राज्य परिवहन महामंडळ आहे, हे एकच महामंडळ असं आहे का आम्हाला दरवेळेस प्रत्येक पगाराला सरकारकडे भीक मागावं लागते आणि सरकार फक्त याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा झालेला आहे. जर आम्ही महिनाभर काम करूनही आम्हाला त्याचा जर मोबदला मिळत नसेल आणि वारंवार आम्हाला जर या यातना भोगाव्या लागत असतील तर सरकारने आमच्या या एस टी महामंडळाकडे दुर्लक्ष न करता कुठेही म्हणजे याची दक्षता घेऊन याला आर्थिक सक्षम करून आम्हाला तारलं पाहिजे. नाही तर जर अशीच परिस्थिती आमच्यावर ओढावली आणि वारंवार जर अशाच प्रकारचं जर आम्हाला जीवन जगावं लागलं तर सरकारने कमीत कमी आम्हाला स्वेच्छामरणाची तरी परवानगी दिली पाहिजे अशी मी ठीक आहे. संतप्त अशा भावना आहेत या सगळ्यांच्या. आणि आज पहिल्यांदा आपण हे ठरवलं होतं. नेते येतात, संघटनांचे सगळे नेते आपापली भूमिका मांडतात, पण आज सामान्य जो कर्मचारी आहे त्याचा आवाज गेला पाहिजे. त्याला काय वाटतंय, त्याची व्यथा काय आहे ही सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती पोहोचली आहे, पण ही तात्पुरती मलमपट्टी आहे. मंगळवारी उर्वरित पगार होणार आहे, पण प्रत्येक महिन्यामध्ये सरकारच्या दारात जाऊन भिकेचा कटोरा घेण्याची ही वेळ का आली आहे, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि एस टीचं नेमकं काय होणार आहे, त्याचं भविष्य काय, याबद्दल चर्चा करूया. सगळ्या आपल्या प्रतिनिधींचे मनापासून धन्यवाद. तुम्ही हा सामान्य इथल्या एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज तो सरकारपर्यंत पोहोचवला. या आपल्यासोबत चर्चेला आता यानंतर महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे जोडले जात आहेत. संदीपजी, स्वागत आहे तुमचं. मुकेश तिगोडे इंटकचे आपल्यासोबत आहेत, स्वागत आहे. शिवपरिवहन वाहतूकचे सरचिटणीस संतोष शिंदे आहेत आपल्यासोबत, तुमचंही स्वागत. मनसे एस टी संघटनेचे सरचिटणीस मोहन चावरे सुद्धा या चर्चेत सहभागी झाले आहेत. सुरुवात मोहन चावरे यांच्यापासून मी करणार आहे. मोहन भाऊ, तुम्ही थोडं फ्रेम तुमची व्यवस्थित नाही आहे, लाईट तुमच्या मागे येतोय, तो लाईट तुमच्या चेहऱ्यावर घ्या आणि सांगा कधी हा भिकेचा कटोरा जो आहे तो खाली पडणार आहे आणि त्याला हक्काचा पैसा मिळणार आहे आणि तोही वेळेत मिळणार आहे. त्याच्यासाठी काय व्हायला हवं? विलासजी, सगळ्यात पहिल्यांदा तुमचे धन्यवाद. माझा आवाज पोहोचतोय का हो, तुमच्यापर्यंत? पोहोचतोय. फक्त लाईट तुमच्या चेहऱ्यावर घ्या ना. तुमच्या मागे जो लाईट आहे ना तो तुमच्या चेहऱ्यावर घ्या. हा बोला. सगळ्यात पहिल्यांदा विलासजी तुमचे धन्यवाद. मी स्वतः बारामतीचा आहे विलासजी. मी स्वतः बारामतीचा आहे आणि बारामतीचेच सन्माननीय अजित पवार अर्थमंत्री आहेत. दादा मात्र सगळ्या विकास निधीला कोट्यवधी रुपये देतात, मग एसटीलाच देताना दादांचा हात आकडता कसा काय, हा आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. बर, माझं ह्या पगार कमी आहे, पगार जास्त आहे किंवा जे सगळे बोलतायत त्याच्याविषयी 2च गोष्टी विलासजी प्रामुख्याने लावून धरल्या पाहिजेत.
एसटी महामंडळ कधी तोट्यात नव्हतं नाही आणि नसणार आहे, ह्या मतावर मी ठाम आहे. कधीतरी तुमच्याशी नंतर बोलीन मी. बर, पण आज मी तिला एसटी साठी शासनानं 5,000 कोटी रुपये निधी दिला पाहिजे. हे 1,500 कोटी रुपये भीक मागण्यासारखे कटोरा घेऊन रोज उभं राहायचं कशासाठी आम्ही त्यांच्या दारामध्ये? हे सरकारच आमच्या जीवावर आलेलं आहे विलासजी. आमच्या जीवावर म्हणजे आम्ही सवलतीच्या घोषणा ह्यांनी केल्या सगळ्यांनी, देवेंद्र पासनं अजित पवारांपासून एकनाथ शिंदेपर्यंत. त्या सगळ्या प्रवाशांना आम्ही आमच्या गाड्यातनं वाहिलं, जनतेची सेवा अहोरात्र केली आमच्या चालक वाहकांनी. त्याचं फलित म्हणून या एवढे मोठे आमदार या संख्येने निवडून लोकांनी मतदान दिलं. ज्यांच्यामुळे सरकार आलं त्यांना मात्र यांनी उपाशी ठेवलंय. रोज उठून भिका कशासाठी मागायचे आम्ही? रोज आमचा कर्मचारी आत्महत्या करतो, रोज आमचं रडगाणं, रोज भिकेच्या कटोऱ्यासारखं. आणि मला एक कळत नाही विलासजी, 56% पगार रतन खत्रीचा आकडा आहे का? रतन खत्रीचा आकडा आहे का? म्हणजे तुम्हाला वाटेल तसं ज्या महत्वाच्या अधिकाऱ्यांना, मग सेठी असतील, आमचे एमडी असतील किंवा अजून कुणी असतील, 1.5, 2, 2.5 लाख रुपये पगार आहेत त्यांना. खुर्च्या काय अंडी उभवायला आहेत का ह्यांच्या? कशासाठी तुम्ही त्या खुर्च्यांवर बसलात? एसटी महामंडळाच्या बाबतीतले सगळे निर्णय जर महामंडळाच्या घ्यायच्या ऐवजी शासनाने घ्यायचे तर अधिकाऱ्यांना नेमलंय कशाला? एसटी एका बाजूला म्हणायचं एसटी स्वायत्त संस्था आहे, त्याच्यात हस्तक्षेप करायचा नाही. मग रोज उठून या आमदाराचा, त्या अध्यक्षाचा, त्या ह्याचा हा रोज हस्तक्षेप असतो. आता मला सांगा विलासजी, तुम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्यानं दाखवताय स्टँडच्या दुरुस्तीसाठी, ह्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आला, बरोबर आहे का नाही? मग पगारालाच निधी कसा काय कमी असतो बाबा? दर महिन्याच्या पगाराला जे पैसे येतात, तिला जे प्रामुख्याने तुम्हाला मला सांगायचंय, दर महिन्याच्या पगाराला पैसे येतात ते शासन आम्हाला देतं, ते काय उपकार करत नाही. आम्ही महिनाभर आमचा चालक वाहक उन्हातानामध्ये त्या प्रवाशांची वाहतूक सवलतीच्या दरात करतो, त्याचे पैसे शासन आम्हाला उधारी देणं लागतं. शासनाने त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया आतापर्यंत आम्हाला दिलेला नाही. हे पहिलं काढून टाकलं पाहिजे. शासनाने पैसे दिले, शासनाने पैसे दिले. अरे शासनाचं कर्तव्यच आहे. शासन जसं इतर घटकांना पैसे देतं तसं एसटीला सुद्धा, ज्यांच्यामुळं आपली सत्ता आली, खास करून मी बोलतो ते देवेंद्रजींनी ऐकावं. राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 5,000 कोटी रुपयाचा निधीचा निर्णय या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नाही झाला. आणि जर अशी परिस्थिती आहे विलास, मी तुम्हाला आज गांभीर्यानं सांगतो, 125 आत्महत्या झाल्या. अशा निर्णयामुळे काय होतं माहितीये का? आमच्या 2-4 कर्मचाऱ्यांना आम्हाला गमवावं लागतंय आणि त्याच्यावर फुलं व्हायला येणार काय मग? ठीक आहे, तुमच्या मनातली अगतिकता, तुमच्या मनातला रोष, हे सगळं सरकारपर्यंत पोहोचावं ही अपेक्षा आहे. पण आज इथं संघटनांचे विविध त्यांचे नेते आहेत. मुकेशजी, सरकार बदलतात, सत्ता बदलतात, सगळं बदलतं, बदलत नाही ती परिस्थिती, त्याचं कारण काय? कालच माननीय उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महामंडळाचे डॉक्टर माधव कुशेकर साहेबांनी जेव्हा परिपत्रकानुसार 56% वेतनाचा लागणारा भार या संदर्भातली माहिती मागवली, तात्काळ आम्ही महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेचा शिष्टमंडळासह त्यांची भेट घेऊन या संदर्भामध्ये विचारणा केली, त्यांच्याबरोबर चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की जी वैज्ञानिक देणी आहेत, एसटी कोऑपरेटिव्ह बँक, एसटी सोसायट्या, PF या सगळ्या गोष्टीला देऊन जी राहिलेली रक्कम आहे त्यातून फक्त केवळ 56%च पैसे, 56%च निव्वळ वेतनाच्या देय आपण देऊ शकतो आणि उर्वरित रक्कम देण्याकरता शासनाकडे मुळात 1,000 कोटीचा प्रस्ताव यापूर्वीच दिलेला आहे. वेळोवेळी गेल्या 6 महिन्यापासून शासनाकडे या वैज्ञानिक देणी देण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव देऊन सुद्धा शासन पैसे दिल्या कारणानं एसटी महामंडळाकडे पैसे नाही आहेत आणि पैसे नाही नसल्या कारणानं वेतन देणं शक्य नाहीये अशी त्यांची भूमिका होती. पैसे आल्यानंतर तात्काळ पगार देऊ असंही त्यांनी शिष्टमंडळाला चर्चा करत असताना आश्वासन दिलं. परंतु मुद्दा असा आहे की गेल्या संपाच्या वेळेस 6 महिने संप असताना हे जे सरकारमध्ये आज बसलेले आहेत यांना पुतना मावशीचं प्रेम आलं होतं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एसटी कामगारांना पगार वाढले पाहिजेत, शासनात विलीनीकरण झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे असा आकडा तांडव चालला होता. परंतु 2.5 वर्षापासून सरकार आल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत. मुळात माननीय उच्च न्यायालयामध्ये दर वेतनाकरता लागणारं एकूण वेतन देण्याचं मान्य केलेलं असताना सुद्धा आज वेतनाकरता पैसे संपूर्ण न देता सवलतीच्या रकमेतून वळती करून ही वेतन देण्याकरता पैसे दिले जात आहेत. हे मुळात चुकीचं आहे. पूर्ण वेतनाची रक्कम महामंडळाला सरकारनं दिली गेली पाहिजे. त्याचबरोबर आजही महामंडळातल्या म्हणजे आज परिस्थिती विलाससर अशी आहे की भीक नको पण कुत्रावर अशी म्हणण्याची वेळ आज एसटी कामगारांना आलेली आहे. संतोष शिंदे आपल्या सोबत आहेत, मला त्यांना विचारायचं आहे आणि मी येणार आहे संदीपजी तुमच्याकडे, पण आधी सत्ताधाऱ्यांना विचारूया ना.
संतोषजी, आम्ही तुम्हाला बघितलं ना, अशाच वेगवेगळ्या डिबेट शोच्या माध्यमातून कामगाराचा आवाज आम्हाला बुलंद करायचा आहे, न्यायाचं हे करायचं आहे. सत्ता आली, सरकार आलं, कुठं आहे न्याय तुमचा? मुळात विलास सर, मला ह्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचंच होतं, पण मुळात तुम्हीच तो मुद्दा घेतलात. हा, मुद्दा असा आहे की कर्मचाऱ्यांना स्वयंस्फूर्तीनं जो उठाव करायची वेळ आली, तो उठाव करायला वेळ आली कुणामुळं? कारण गुलामगिरी ज्यावेळेला एखाद्या वर्णावरती किंवा एखाद्या प्रवर्गाकडे येते, त्या प्रवर्गाकडे गुलामगिरी आपसुकच चालत नाही आहेत विलास सर. त्यांना गुलामगिरी ढकलणारी एक प्रक्रिया असते, आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणजे आजपर्यंत गेल्या 70 वर्षांपासून आमच्या एसटी महामंडळामध्ये काम करत असलेल्या या राजकीय पक्षांच्या झेंड्याखालच्या किती वर्ष वाजवणार? 100% सर. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर आता जो आपण भारताचा विकास बघतोय, त्याच्या अगोदरच्या भारताच्या पारतंत्र्यात असणाऱ्या अविकसित भारताचं जो ओझं असतं, ते विकसित भारताच्या विकसनशील प्रक्रियेमध्ये त्याचं खरंच ओझं खांद्यावरती घेऊन मग प्रक्रियेमध्ये बदल घडतो. तशाच पद्धतीनं आता एसटी महामंडळामध्ये आज 2-3 वर्षांपूर्वी किंवा 4 वर्षांपूर्वी कुठलं एखादं सरकार आलं म्हणजे ते सरकार लगेच काहीतरी करणार आहे असं अजिबात होऊ शकत नाही. कारण आत्ताच्या लोकशाही प्रक्रियेचा गाभा कशा पद्धतीने चालतो हे सगळ्यांना माहिती आहे. जरी वरकरणी दिसत असेल. हॅलो, तुम्हाला कोण सांगितलं होतं 1,500 रुपये द्या लाडक्या बहिणींना म्हणून? कोणाला तर तुमचं आंदोलन केलं होतं? कोणी सांगितलं होतं तुम्हाला? सरकारमधल्या प्रत्येक खात्याच्या मंत्र्याचे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात. त्या निर्णय घेण्याच्या अधिकारांच्या अनुषंगाने काही मंत्र्यांनी निर्णय घेतले असतील, पण मागच्या 2.5 वर्षांपासून बघितलं तर खरोखर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत कुठल्याही आंदोलनाला आंदोलन काळापासून पुढे वाढ दिली गेली, पण एकमेव माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नेतृत्व असं आहे की त्यांनी 1/4/2020 पासून सरसकट 6,500ची पगारवाढ कर्मचाऱ्यांच्या रोषाच्या समोर जाऊन स्वतः एकमेव वेळेला सर्वपक्षीय सर्व संघटनांना बोलवून, ज्यांचं नाव सुद्धा एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या युनियनचं कर्मचाऱ्यांनाही माहिती नाही, अशा युनियनला माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी समोर बसवून त्यांच्याशी चर्चा करून जाहीर केलं. संदीपजी पटतंय का? नाही, पटायचं काय त्याच्यापेक्षा आता चर्चा लावली. विलासराव, तुमचा तर हार्दिक आभार आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही एसटी कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरती तुटून पडता, हे गोष्ट मान्य आहे. पण आजची सगळ्यात मोठी भीती एसटी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जी आहे ती भीती आहे की ही तुकड्या तुकड्याची भीक जी या 7 तारखेपासून चालू होती, ही तुकड्या तुकड्याची भीक कायमस्वरूपी आमच्या माती बसणार आहे का? कारण या अनियमित पगारावरती आम्ही माननीय न्यायालयात सुद्धा गेलो. न्यायालयाने ठणकावून ऑर्डर दिली की तुम्ही त्यांचे देय तारखेला 10 तारखेला पगार करा. त्यानंतर सुद्धा दिले नाही. आम्ही कंटेम केलं. आता कोर्टाचंही शासनाला ऐकायचं नसेल तर ह्याच्या पुढे करायचं काय? म्हणून कर्मचाऱ्यांच्या अनेक आत्महत्या अनियमित पगारामुळे झाल्यात, या सरकारला माहिती आहेत. आता माझा सरकारला असा सवाल आहे. आता हे संतोषजी सांगतायत एकनाथ शिंदे साहेबांनी 6,500 रुपये दिले, आम्ही त्याबद्दल आभारी आहोत त्यांचं. आम्हाला राजकारण करायचं नाही. आमच्या पोटाला आग जी लागली आहे, एसटी कर्मचारी हवालदिल झाले. आज आमचे घराचे हप्ते गेले नाहीत, आमचे सगळे ECS बाउन्स झालेले आहेत, आमचा तो सिबिल स्कोअर खराब झालाय. उद्या आमच्या घरात आम्ही काय करणार आहे? आमच्या घरातली लग्न आहेत, त्या लग्नाला काय करायचं? उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना मामाच्या गावाला जायचंय, त्यांना कपडे कुठून आणायचे? या प्रश्नावर कोण बोलणार नाही का? आज आम्ही आग पाकड केली किंवा आज तुम्ही दिवसभर आमच्या घराघरात गेला म्हणून सरकारने मंगळवारी उरलेली रक्कम द्यायचं ठरवलंय. अगोदरच का नाही हा शहाणपणा सुचला, असा माझा मी सवाल विचारतो ना. आहे. संतोषजी, कारण का सगळेजण तुम्ही सिबिलचं बोलताय, तुम्ही सिबिलचं म्हणजे लांबचं बोलताय. तिकडे इथं बिल भरायला पैसे नाही आहेत आणि ही परिस्थिती. बोला मुळात हे सांगायचं की आता आपल्याकडे जेवढे काही संघटनांचे नेते मोठ्या आविर्भावात इथं बोलतायत की आमचे कर्मचारी एवढ्या अडचणीत आहेत, तेवढ्या अडचणीत आहेत. मुळात आपण एका प्रवर्गाचं कर्मचाऱ्यांच्या गटाचं जर नेतृत्व करत असेल आणि महाराष्ट्राची एसटी ही जीवनवाहिनी असताना अशा जीवनवाहिनीमध्ये काम करणाऱ्या, महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांचं नेतृत्व ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला खरोखर त्या कामगारांचं नेतृत्व किती हुशार असायला पाहिजे होतं. आजपर्यंत आपल्या कामगारांना भविष्यात अशी अडचण येऊ नये म्हणून आता पगार झाल्यानंतर सुद्धा पगार, आपल्याला पगाराची रक्कम सर्वांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सर्वसामान्य कामगारांना माहिती आहे की आज सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीसाठी सरकारकडून येणाऱ्या रकमेतून आपल्याला पगार द्यायला देणारे माध्यम म्हणजे अर्थमंत्री. आजपर्यंत कुठल्या युनियनने त्या अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा केला? आमच्याकडे बिलाची अशी एक सवय लागलेली आहे की उठायचं एसटीच्या
अधिकाऱ्यांना येतो, पत्र येतो. द्यायचं थांबा, आणि ते ह्यांचा पत्र ऐकू द्या ना सोशल एकदा. मीडियावरती व्हायरल करायचं आणि शोबाजी करायची आणि कुठंतरी शोची नाटकं करायची आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या भावनेशी खेळायचं. मुळात तुम्हाला माहिती होतं की आपल्याला 15 अरे, दिवसांपूर्वी तुमचं पत्र आलं राजकारण गेलं होतं. चुलीत. नाही तुमचं सर, राजकारण राजकारणाचा गेलं भाग चुलीमध्ये. नाहीये, सर. तुम्ही इथे सांगा याच 10 नेत्यांना तारखेला माहिती नव्हतं का त्याने की या पद्धतीनं त्याने काम आपल्याकडे 56% पगार कमी केलं का? आल्यानंतर विलासजी कर्मचाऱ्यांना आपण काम 56% केलं का? एक तरी युनियनचा नेता 40-40 वर्ष युनियन चालवणारे नेते आहेत, त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे. मग त्यातल्या एका तरी नेत्यानं आमच्या एसटीच्या VCMD साहेबांच्या हातात काही नसताना अजित पवारांना का नाही पत्र व्यवहार केला, परिवहन मंत्र्यांकडे का नाही पत्र व्यवहार केला, अर्थ खात्याकडे का नाही पत्र व्यवहार केला? मुळात जिथून आपल्याला मिळवायचं आहे त्याच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या पोटाला आग लागली, लोक आत्महत्या करायच्या मार्गावरती. तुमची ही राजकारण करायची वेळ चुकीची आहे. ज्यावेळेस ग्राउंड असेल राजकारण जरूर करा. आज एसटी कामगारांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे, पगार वेळेवर मिळाला पाहिजे, नवीन वेतनवाढ केली नाही, पण ते मिळायला पाहिजे, पण ते मिळवून देण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे जे आहेत 40-40 वर्षांपासून आहेत त्या लोकांची जबाबदारी नव्हती का? त्यांना 15 दिवसांपूर्वी किंवा 1 महिन्यांपूर्वी क्लिअर करतो. संतोषराव ऐकलं तुमचं, ऐकलं. थांबा, त्यांना बोलू द्या. संतोषराव बोलू द्या तुम्ही थोडंसं. हे बघा, संतोषराव, तुम्ही एसटी स्वतः एसटी कर्मचारी आहेत. आपलं घर हे आपलं काम आणि एसटीच्या पगारातून चालतं. सरकारच्या भरोशावर आपलं घर चालत नाही, सरकार आपलं घर चालवत नाही. आपण 1,80,000 कामगारांचं आपण नेतृत्व करत असताना कामगारांचा जो काही महत्वाचा गांभीर्याचा आज विषय आहे त्याच्या विषयाच्या बोललं पाहिजे. सरकारची बाजू बांधणं, सरकारचे दलाली करणं हे आपण सोडलं पाहिजे. मुळात महागाई भत्त्याची थकबाकी आहे, मुळात त्याच्यामध्ये वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आहे, पगार वेळेवर होत नाहीयेत. वेळेवर एकतर मुळात वेतन प्रदान अधिनियम 1936 कायद्यान्वये 10 तारखेच्या आत पूर्ण पगार देणं कायद्यानं बंधनकारक आहे. जर दिलं नाही तर तो कायद्यानं गुन्हा ठरतो. जर अशी परिस्थिती असेल तर राज्यामध्ये सगळ्या मंत्र्यासह सगळ्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करावे लागतील. आज परिस्थिती 20 ते 24चा करार झाला असला तरी 24 ते 28चा करार आजही प्रलंबित आहे. कराराचं काय सांगता? पगारवाढच नाही, कालपर्यंत म्हणजे आज पगार मिळत नाही. विलिनीकरण मागणारे पगार सुद्धा देऊ शकत नाही. सांगण्याचा उद्देश तो आहे संतोषजी, विलिनीकरण मागणारे तुम्ही विलिनीकरण मागत होत ना, आज पगार सुद्धा देऊ शकत नाहीयेत. मुळात विलिनीकरण मागणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार होता. 7वा वेतन आयोग मागणे हाही कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. 100% विलिनीकरण का मागू नये विलासजी? आमच्या कर्मचाऱ्यांनी 100% सरकारमधल्या काही मंत्र्यांमध्ये असणाऱ्या अंतर्गत संघर्षामुळे आज मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून थेट सांगतो की अजितदादांच्या खात्याचे काही अधिकारी त्यांच्या जवळ असणाऱ्या आमदारांना निधी वाढवण्यासाठी 100% जाणून बुजून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या या पक्षाच्या खासदार मंत्र्यांच्या घटकांची निधी 100% जाणून बुजून कात्री लावण्याचं काम करतात. म्हणूनच ज्या वेळेला काल आम्हाला कळालं त्यावेळेला तातडीनं आम्ही आमच्या संघटनेचे नेते माननीय आनंदराव वडसूळ साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. सकाळी त्यांनी आमची सविस्तर बैठक घेतली आणि सदर बैठकीतून त्यांनी स्पष्टपणे अजितदादा पवारांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधला. कुठेतरी कुरघोड्या असतातच, हे मी उघडपणे मान्य केलं किंवा नाही केलं तरी हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सरकारमधले कुठलंही सरकार असेल 100% प्रत्येक सरकारमध्ये दोन पक्षातल्या कुरघोडीच्या राजकारणानं आज एसटी कर्मचाऱ्याच्या घरात अंधार आहे. काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला? विलाजी, माझी संदीप शिंदे असेल, तुमचे संतोष शिंदे असेल, मुकेश चिकोटे असेल, हात जोडून विनंती आहे, बाबांनो राजकारण, पक्ष, युनियन डोक्यात दगडी घाला एकमेकाच्या तिकडे. काय घेणं देणं नाही आम्हाला त्याचं. सामान्य कर्मचारी आपल्या सगळ्यांच्याकडे डोळे लावून वाट बघत बसलाय की माझे घरभाडे, महागाई, इन्क्रिमेंट, थकीत करार, थकीत रिटायरमेंट पैसे मिळणार कधी? मी या महामंडळात नोकरीला लागलो, ही माझी चूक झाली का? माझं कुटुंब उपासमारीने मारावं असं देवेंद्रला वाटतं का? असं अजित पवारांना वाटतं का? आता मला सांगा, 46,000 कोटी रुपये जर लाडक्या बहिणींना दिले तर 5,000 कोटी रुपये एसटी महामंडळाला द्यायला यांची काय दुखतंय? घरातले तर पैसे देणार नाहीत कोण? सरकारमधल्या नियोजनाचे पैसे देणार आहेत. विलाजी, यात मला पडायचं नाही. हा जर कायमस्वरूपी तोडगा मिटवायचा असेल तर 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. माझ्या दृष्टीने या राजकारणाला काही महत्व नाही, हे असेच भांडत बसणार, हा त्याला नावं ठेवणार, याच्यात मला पडायचं नाही. पहिली गोष्ट, त्या एसटी महामंडळाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये 5,000 कोटी रुपयाचा निधी
तात्काळ दिला गेला पाहिजे ही माझं पहिलं म्हणणं ठीक आहे मुकेशजी त्यांनी वर्मावर बोट ठेवलंय. तुमचे सगळे झेंडे जे आहेत ना दुसरा या एसटी मध्ये कर्मचारी संख्या अतिशय नगण्य आहे. अपरांतीच्या जीवावर एसटीचं काम चाललंय. विलासजी तुम्हाला मी सांगतो मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. ज्याला काय येत नाही त्या अपरांतीच्या जीवावर एसटी चालली. 30,000 कर्मचाऱ्याची भरती या महामंडळाला आली पाहिजे हे माझं दुसरं म्हणणं आहे. आणि तिसरं ठीक आहे तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मुकेशजी त्यांनी अतिशय वर्मावर बोट ठेवलंय. तुम्हा सगळ्या संघटनांचे जे झेंडे आहेत आणि त्या झेंड्याखाली जो विभागला गेलेला कर्मचारी आहे ना यामुळे आज त्याच्यावर ही वेळ आलेली आहे असा सुद्धा एक सूर आहे. तुमच्या सगळ्यांमधले मतभेद हे पथ्यावर पडतायत या सगळ्यांच्या इथल्या व्यवस्थेच्या. म्हणून आज कर्मचारी भरडला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यात तथ्य आहे का? नाही मुळात आणि हे तुमचे झेंडे जरा बाजूला ठेवले जातील का? विलास सर असं आहे की मागे जेव्हा 6 महिन्याचा संप सुरू होता तेव्हा आम्ही सगळे वैचारिक मतभेद आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून केवळ आणि केवळ एसटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, एसटी कामगारांचं भलं झालं पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे म्हणून आम्ही कुठेही विरोध केला नाही. किंबहुना या सगळ्या ह्याच्यामध्ये कामगारांच्या सोबत राहण्याची आम्ही भूमिका घेतली. परंतु दुर्दैवानं 6 महिन्याच्या संपाच्या कालावधीमध्ये राजकारण केलं गेलं, पक्षीय राजकारण केलं गेलं, सत्ता उलटण्याकरता षडयंत्र रचलं गेलं आणि त्याच्यामध्ये पूर्णतः केवळ पक्षाचं हित जोपासण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये झाली. म्हणून आज एसटी कामगारांवर ही वेळ आलेली आहे. जर त्या 6 महिन्याच्या संपाच्या कालावधीमध्ये योग्य पद्धतीनं जर वेतनवाढीची चर्चा केली असती, बार्गेनिंग केली असती आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जर वेतन जर मिळवून दिलं असतं तर आज ही एसटी कर्मचाऱ्यांवर वेळ आली नसती. किंबहुना सरकारनं दर महिन्याला वेतन देण्याची जी प्रक्रिया करायला पाहिजे होती ती वेळेवर केली नाही. 2,000 कोटी रुपयाची आज गरज आहे. केवळ 500 कोटी रुपये भासणार नाहीये, 2,000 रुपये कोटीची गरज आहे. आणि त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून डिझेलवरचा कर असेल, प्रवासी कर असेल, टोल टॅक्स असेल, हे विविध कराच्या माध्यमातून एसटी महामंडळाला पोखरण्याचं, एसटीचं खाजगीकरण करण्याचं, एसटीचं दिवाळं काढण्याचं जे षडयंत्र महामंडळाचं चाललेलं आहे सरकारचं छुप्या पद्धतीनं, हे बंद झालं पाहिजे. आणि सरकारनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या संतोषजी तुम्हाला ही सगळी व्यवस्था मोडकळीस काढायची का? सरकार म्हणून तुम्हाला ही व्यवस्था मोडकळीस काढायची आहे का? मला मुळात विलासजी तुम्हाला ह्या एका गोष्टीकडे मागासपासून प्रकर्षाने आणायचं आहे की ज्या एसटीच्या कर्मचाऱ्यांची अडचण आपण या ठिकाणी मांडतोय, मुळात ती अडचण आज न्यूज 18 लोकमत जरी मांडत असेल तरी मागच्या 40-50 वर्षांपासून या ज्या आमच्या प्रस्तावित युनियन आहेत, मला कुठल्याही राजकारणावर बोलायचं किती दिवस जुने मुद्दे एका युनियनवरती बोलत नाहीये. अफजल पण खान अजून तरी औरंगजेबापर्यंत मी गेलो असं आपण म्हणतोय की 300 वर्ष सोडून द्या, लांब. इतिहासावरती नको वर्तमानात बोला बोलायला ना. पण आजच्या वर्तमानात सुद्धा जर ते कामगारांचं नेतृत्व म्हणून या स्टुडिओमध्ये बोलत असतील किंवा कोणी कुठून बोलत असेल तर आजच्या पगाराच्या बाबतीत तरी त्यांनी कुठे मार्गदर्शन लोकांना चांगल्या पद्धतीने केले. 15 दिवसांपूर्वी विलासजी मला एकच गोष्ट सांगायची की 15 दिवसांपूर्वी या सगळ्या लोकांना माहिती होतं की एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एकूण किती रुपयांची देणी लागणार आहेत. सरकारने चांगलं 20 दिवसांपूर्वी नोटिफिकेशन काढून आपल्याला 272 कोटी 60 लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यावेळेला यांचे डोळे का झाकलेले होते? यांनी सरकारच्या कुठल्या एजन्सीकडे पाठपुरावा केला? अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा का नाही केला? सरकार चालवण्याचा विषय नसतोय इथे. आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी जर आपण कर्मचाऱ्यांकडे पावतीच्या रूपाने मागच्या 40 वर्षांपासून कोट्यवधी रुपयाचा निधी गोळा करून ठेवलेला आहे, त्या कर्मचाऱ्यांची काळजी जबाबदारी नाही का युनियन म्हणून? युनियन कशासाठी असते? कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी असते. कर्मचारी जिथपर्यंत पोहोचू शकत नाही या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी असते. संतोषजी एक सांगा त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही म्हणून लोकांनी त्यांना सत्तेतून बाहेर काढलं ना. तुम्हाला सत्तेच्या गादीवर बसवलं ना. कशासाठी बसवलं? सत्तेत नसते, सत्तेत असतं ते पक्षीय सरकार असतं. जरी एसटीच्या कर्मचाऱ्यांचे युनियन असतील, आज माझी युनियन शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाशी संलग्नित जरी असली तरी तातडीनं काल मी आमच्या अध्यक्ष माननीय आनंदराव अडसूळ साहेबांची वेळ घेतली. आज त्यांची अधिकृतरित्या बैठक घेतली आणि सदर बैठकीतून तात्काळ आमच्या अध्यक्षांनी माननीय परिवहन मंत्री असतील, अर्थमंत्र्यांच्या विभागाचे अधिकारी असतील यांच्याशी तात्काळ संपर्क साधला आणि त्यांनी ज्या वेळेला आमच्या युनियनतर्फे आम्ही त्यांच्याकडे जोरदारपणे सांगितलं की आम्ही सत्ताधारी पक्षाचे जरी असेल तरी सरकारच्या विरोधात आंदोलन करायला कमी पडणार नाही, कारण शेवटी मी एक कर्मचारी आहे. माझं घर चाललं तर माझी युनियन चालेल आणि युनियन चालली तर महामंडळ चालेल. तुम्हाला पगार किती? त्याच्यामुळे तुम्हाला किती टक्के पगार आला? पगार फक्त 10-11 हजार रुपये झाला. म्हणून तर मी तळमळीने काल घर सोडलं.
विलासजी, ज्या क्षणी माझा पगार जमा झाला त्या क्षणी मी माझं घर सोडलं. मी कुठल्या स्टुडिओमध्ये नाही गेलो किंवा मी कुठे फोटो सेशनसाठी कुठे अध्यक्षांना, ज्यांच्याकडनं काही होणारच नाही त्यांना निवेदन नाही द्यायला गेलो. मी सरकार दरबारी जिथून पैसे मिळणार आहेत त्या यंत्रणेशी भिडलो. मी माझ्या अध्यक्षांना सोबत घेऊन अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत, परिवहन मंत्र्यांसोबत संपर्क साधला आणि परिवहन मंत्र्यांनी सुद्धा इतक्या तळमळीने तडपडीने, खरोखर असा परिवहन मंत्री की ज्यांनी आपल्या महामंडळाची सुधारणा करण्यासाठी कुठलीही लाजबीड न बाळगता इतर राज्यांमधल्या परिवहन मंडळांचा अभ्यास करणारे एकमेव परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब. खरोखर रावते साहेबांनी सुद्धा याच्यापूर्वी पाठवलं होतं, त्याचा काही विषय नाहीये, सरकारचा विषय नाहीये. विलासजी लक्षात घ्या की या सरकारी यंत्रणेच्या मागे भरकटण्याचा विषय नसते. जबाबदार यंत्रणेचे भाग महत्वाचा मुद्दा आहे. पगार वेळेत का नाही झाले? मेहरबानी केली नाहीये. किती जणांनी दाद मागितली? काँग्रेसच्या काळात मग मला सांगा, सर युनियनचं जर सरकार ऐकणार असतं तर मग 2.5 वर्ष त्यावेळेला इंटकनी काय कामं करून आणली? कुठली भरभराटीला यंत्रणा आणली? या सगळ्याचा पाठपुरावा करण्यामध्ये तुम्ही सुद्धा कमी पडला असं त्यांचं म्हणणं आहे. एक मिनिट, मी दोघांना थांबवतो. संपत्ती गोळा करण्याचं काम ही लोकं करत आलेले आहेत. त्याच्यामुळे कर्मचारी डोक्याला हात मारत असेल, सरकार कोणतं काम महत्वाचं नाही हे लढणारे आहेत म्हणून मी दोघांनाही थांबवतोय. यंत्रणा वापरणे संदीपजी, हे चुकीचं आहे. संदीपजी, या सगळ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडण्याच्या संदर्भात संघटना म्हणून तुम्ही सुद्धा अपयशी आहात, तुम्ही सुद्धा याच्यामध्ये कमी पडताय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं काही असू द्या, त्यांचं काय झालं की दोन पक्ष काही थोड्या दिवसात बदलावे लागल्यामुळं आजची ही जी भूमिका किंवा त्यांनी जे आरोप प्रत्यारोप केले कदाचित परत त्यांना टीव्हीवर पाठवतील का नाही त्यांचे पक्षश्रेष्ठी मला माहिती नाही. मुळात विलासजी, आजार म्हणजे कसं आहे की जखम मांडीला आणि मलम शेंडीला असं त्यांचं वक्तव्य आहे. माझं म्हणणं असं आहे की जे सवलत निधीचे पैसे आमच्याकडे सरकार देतं, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे असतील, म्हणजे महिलांचे पैसे असतील, ज्येष्ठ नागरिकांचे असतील, ते पुरेसे आम्हाला देत नाही. ते जर पुरेसे मिळाले तर पगाराचा प्रश्न भेटेल. मान्यताप्राप्त संघटना म्हणून आम्ही न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाची ऑर्डर आणली की देय संदीपजी, मला प्रश्न आहे फक्त एका प्रश्नाचं छोटंसं उत्तर द्या. नंबर 2 असं आहे, सवलतीच्या प्रतिपूर्तीचे पैसे महामंडळाला कोण देणार आहे? संदीपजी, माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. सवलतीच्या प्रतिपूर्तीचे पैसे महामंडळाला कोण देणार आहे माहिती का तुम्हाला? सवलतीच्या प्रतिपूर्तीचे पैसे आपल्याला पगारापेक्षा कमी रकमेचे मिळत आहेत. याच्यासाठी तुम्ही अर्थ खात्याकडे आजपर्यंत काय पाठपुरावा केला याचं फक्त एक उत्तर द्या. तुम्हाला तेच माहिती नाही, तुम्ही पत्र व्यवहार वाचा. माझ्याकडं आम्ही अर्थ खात्याला, मुख्यमंत्र्यांना लिहिलेले सगळे पत्र तुमच्या समोर आहेत. तुमचा अभ्यास थोडासा कमी आहे. फक्त तुम्हाला विलासजी हेच सांगायचंय की आता हे पगारासाठी भांडावं लागतंय, याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही. आणि म्हणून हे झेंडे बिंडे बाजूला करून एकाच दांड्यात सगळे झेंडे रोवायचं काम आम्ही केलं. सगळ्यांना एकत्रित घेऊन गेलो तरी काही सत्तेतल्या काही लोकांनी मध्ये विष कालवायचा प्रयत्न केला. त्याची सगळी इन्साइड स्टोरी आपल्याला माहिती आहे. माझं म्हणणं असं आहे की जखम मांडीला मलम शेंडीला लावू नका. कायमस्वरूपी वेतनाचा तिढा सुटवायचा असेल तर एसटी कामगारांना किती दिवस भीक मागायला लावायची. आणि म्हणून आमचा डिझेलचा आबकारी कर रद्द करा, आमचा प्रवासी कर बंद करा आणि टोल नाक्यातून आम्हाला मुक्तता द्या. आम्हाला कुणाच्या पुढे हात जोडायची वेळ येणार नाही. आमच्या एसटीला सोन्याचा पत्र बसेल. आताचे परिवहन मंत्री महोदय खरोखर चांगले आलेले आहेत, निर्णय चांगले घेतात आणि म्हणून त्यांना आम्हाला सांगणं आहे. त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं. परवा दिवशी अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना मी परवा दिवशी सह्याद्री अतिथीगृहात भेटलो, त्यांच्याशी बोललो. दादा म्हटले कोरोना काळात 1000 कोटी दिले ना, ज्याचं दिलं त्याचं गुणगान. परत दादांना आम्ही सांगितलं दादा त्याचे हप्ते राहिलेले आहेत, आमचा डीए अजून वाढत नाहीये. पण आम्हाला संदीपजी, मला वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. संतोषजी, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही सातत्याने गोष्ट म्हणत होतात पाठपुरावा केला का, पाठपुरावा केला का. जर 100% काम करून सुद्धा मला पगार ह्या महिन्यात देणार की नाही, देता की नाही, ह्याचा पाठपुरावा का करायचा? मुळात
का करायचा विलासजी, कशासाठी? मला हेच त्यानं सांगायचं, पाठपुरावा मी का करायचा? चर्चेच्या त्याचा सुरुवातीला हक्क आहे ना पगार. माझी संघटना जरी सत्ताधारी पक्षाशी संलग्नित असेल तरी मी सुरुवातीलाच सांगितलं की माननीय अजितदादांच्या पक्षाचे काही अधिकारी जाणून बुजून आमच्या परिवहन खात्यावरती अन्याय करतायत. म्हणूनच आम्ही काल मग ही कशाला घटना राहता सरकारमध्ये? घडल्यानंतर कशाला आम्ही राहता सरकारमध्ये? ताबडतोब आमच्या अध्यक्षांच्या मार्फत मंत्र्यापेक्षा परिवहन अधिकारी मोठे आहेत मंत्र्यांकडे का? दाद मागितली मंत्र्याचं आणि चालत नाही. संघर्ष साहेब आणि एवढे किती मंत्री आपण मंत्री मोठे आहेत नाकारलं की तरी अधिकारी? आम्ही पटकन काहीतरी त्यांच्याशी संपर्क एवढे ठेवला. हातभार झालात एवढं तुम्ही? नाही आम्ही काहीतरी यांच्यासाठी चुकीचं यांच्यासारखं mislead फोटो होतंय. सेशनसाठी चुकीच्या आणि पद्धतीनं चुकीच्या केवळ पद्धतीनं फक्त चुकीचा भ्रम पसरवण्याचा कर्मचाऱ्यांमध्ये प्रयत्न केला जातोय. एमडींकडे अशा पद्धतीने ज्यांच्या नाही. जे कुसेकर साहेब असं नाही. आपल्याला निधी देऊ शकत नाहीत, कुसेकर साहेबांकडे निधी विलास सर, आल्याशिवाय मला पगार होऊ थोडंसं शकत नाही, द्या. त्या कुसेकर साहेबांकडे कुणीतरी पत्रव्यवहार करायचा आणि तो महाराष्ट्रभर व्हायरल करायचा. विलास आणि सर, त्याच्यासाठी आठवले आपल्या साहेबांचं IT सेल गुप्ता साहेब ऐकत टीम नाहीत कामाला का? लावायची. अर्थ खात्यातले याच्यापेक्षा कोणते अधिकारी तुम्हाला अर्थमंत्र्यांकडे देत जाऊन नाहीत? बसले असते आज हे- दिवसभर याला किंवा काय काल अर्थ नाही? दिवसभर अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा आपल्याला- केला असता. ठीक आहे. आज मुकेशजी, बघा, शेवटचे आपल्याला 30 विश्वास सेकंद. पाहिजे. आम्ही 30 परिवहन दिवस काम मंत्र्यांकडे केलं, अर्थ काम खात्याच्या केलं. महत्त्वाचा अधिकाऱ्यांकडे मुद्दा, पाठपुरावा विलास केला सर, तर त्यांनी सगळ्यात दोन दिवसात महत्त्वाची पूर्व बाब अशी पगार आहे देण्याचं मान्य याच्यामध्ये. केलं. शेवटचे 30 आम्हाला सेकंद. दाम द्या. हे कुठून थोडं वेळ. 56% सगळ्यात आम्हाला माहिती महत्वाचा नाही. मुद्दा आहे की वारंवार पगारासाठी पाठपुरावा केला का, पैशासाठी पाठपुरावा केला का, सरकारचं देणं आहे, कायदेशीर जबाबदारी आहे. असे असताना केवळ कुठंतरी थातूर मातूर काहीतरी सांगून कामगारांची दिशाभूल करणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये. मुळात 30 दिवस काबाड कष्ट करून रक्त आटवून घाम गाळून कामगारांनी काम केल्यानंतर कायद्यानं त्याला पगार देणं हे कायदेशीर जबाबदारी आहे. जर तात्काळ या महिन्यामध्ये सुद्धा पगाराचा मंगळवार दिनाचा आपल्या पाठपुराव्यामुळे सरकारने मान्य केलं, त्याबद्दल आपले आभार आहेत. सरकारने नाही दिलं तर कायदेशीर वेतन प्रदान अधिनियम 1936 अन्वये सगळ्या मंत्र्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही करू आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सरकारनं वेळेत पगार देणं विलासजी, हे मला कायद्यानं वाटतं बंधनकारक मागच्या 6 आहे. महिन्यांपासून राहिला जर प्रश्न तुम्ही याच्यामध्ये यांच्या सगळ्यांचे विलास सर, statement बघितले आमचं असतील, असं म्हणणं आहे तर की प्रत्येक वेळेवर महिन्याच्या पगार पगाराच्या देण्याकरता तारखेला आम्ही वेळेवर पैसे contempt of दिले court पाहिजे. करणार. पैसे अहो, वेळेवर दोन-तीन देण्याकरता बडे मुद्दे तर करणार. मीच केलेत. 2 मिनिटं आम्ही सगळ्यांवरती तुमच्या गुन्हे बोलताना दाखल करणार पगारासाठीचे आणि 2-3 तुम्हाला बडे प्रश्न मुद्दे करणार आम्हीच केलेत. पुढे बोला. बोलण्याचा विषय नाही. कर्मचाऱ्यांच्यामध्ये फोटो वेळ- वेळ- सेशनसाठी वेळ- चुकीचं फोटो फक्त सेशन संघटना ठीक आहे, माझा वेळ संपलाय. करण्यापेक्षा प्रेक्षकांना फोटो काय सेशन वाटतं एकदा जाणून घेऊया. सरकार- प्रेक्षकांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांनी काय म्हटलं बघा. प्रेक्षकांना थेट सवाल विचारला होता की एसटी मोडीत काढायचं ठरवलं गेलंय का, हे या सगळ्यातून दिसतंय का. 90% प्रेक्षक होय म्हणतायत. सत्ता बदलून ही जर ही परिस्थिती बदलत नसेल तर जनता सवाल विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावं लागणार आहे. आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आभार त्यांचे सुद्धा ज्यांनी आपलं कर्तव्य बजावत असताना सुद्धा आपली व्यथा महाराष्ट्राच्या समोर मांडून त्या कर्मचाऱ्यांनी आज न्याय मागितला. त्यांचा आवाज आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवल्यानंतर मंगळवारची तारीख आली आहे. मुद्दा मंगळवारी उरलेला पगार होणार हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे त्याला पगारासाठी भांडावंच लागलं नाही पाहिजे, कारण त्याच्या कष्टाचे पैसे आहेत. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.